नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 3 पक्षांचं सरकार तरी एक रस्ता नाही। अलिबाग वडखळ महामार्गावर जनतेचा सूड उसळला। खड्ड्यात सरकारची लाज बुडाली। अलिबाग वडखळ महामार्ग खड्ड्यांचा कैदखाना। जनतेचा सरकारला थेट सवाल, रस्ता दुरुस्त नाही तर राजीनामा द्या। अलिबाग वडखळ महामार्ग आज मृत्यूचा सापळा ठरत असून या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे थेट जीवाशी खेळ करणं असं झालं आहे। प्रचंड खड्डे, पावसाचे डबके आणि खड्ड्यातून उडणारे दगड, चिखल यामुळे वाहन चालक, प्रवासी, पादचारी, शाळकरी, मुलं, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यापारी सगळेच हैराण झाले आहेत। रस्त्याच्या या बिकट परिस्थितीविरोधात आज एका तरुणाने थेट खड्ड्यात पोहून अनोखे आंदोलन केले आणि शासनाच्या निष्क्रियतेवर तिखट हल्ला चढवला। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रुग्णवाहिका नेणाऱ्या गंभीर रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत। एखाद्या रुग्णाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण, असा थेट प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। पादचारी रस्त्यावरून चालताना वाहनाच्या टायरमधून उडणाऱ्या दगडांमुळे गंभीर जखमी होत आहेत। मृत्यूसुद्धा होऊ शकतो। तरीसुद्धा शासन झोपत आहे का, असा सवाल सरसकट नागरिक करत आहेत। अलिबाग हे देशविदेशातून पर्यटक येणारे प्रमुख पर्यटन केंद्र असूनही या खड्डेमय महामार्गामुळे पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाला आहे। व्यापारी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे। प्रवास करणाऱ्या वाहनांचे दैनंदिन नुकसान होत आहे। टायर, शॉक कप्स काढताना अपघात होत आहेत। मग त्याची भरपाई सरकार करणार आहे का, असा संतप्त प्रश्न वाहनधारक उपस्थित करत आहेत। रस्त्यासाठी टॅक्स, रोड टॅक्स, सेस, इंधनवरील भरमसाठ कर हे सरकार दरवर्षी वसूल करते। मग जनतेची अशी वाताहत का? खोट्या आश्वासनांनी जनता फसली आहे। 3 पक्षांचं सरकार असूनही एक रस्ता दुरुस्त होत नाही, हे जनतेला मंजूर नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचं सरकार जनतेला फक्त आश्वासन देण्यात हुशार आहे, पण जनतेच्या हाल अपेष्टा संपवण्यात पूर्णतः अपयशी ठरला आहे, अशी चर्चा गावोगावी रंगली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला कामासाठी कोट्यवधी निधी मिळतो, तरी हा निधी कुठे जातो? जनतेची फसवणूक का होते? या गंभीर प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील। जनता आता गप्प बसणार नाही, जनतेचा आवाज दबवला जाणार नाही, असा जाहीर इशारा नागरिकांनी दिला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।